ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आपल्यासोबत आहेत. एकंदरीत गणरायाची स्थापना त्यांच्या हाती झालेली आहे. काय सांगाल? गणरायाची स्थापना झाली, काय मागणं केलं गणरायाकडे? परंपरेप्रमाणे आमच्या या कुटुंबामध्ये आज गणरायाची स्थापना झाली. उल्हासात आनंदात आम्ही या ठिकाणी गणरायाची स्थापना केली. दरवर्षीप्रमाणे वाजत गाजत गणपती आमच्याकडे येतो. त्याची स्थापना ही मोठ्या आनंदाने होते आणि हा गणपती आमच्याकडे 10 दिवस असतो. 10 दिवसाच्या गणपतीच्या वेळेस अनेकदा चांगले चांगले कार्यक्रम, छोटे मोठे कार्यक्रम होतात, बसतात, भजन होतं, पूजन होतं. गणपतीचा हा काळ आनंदाचाच असतो. आयुष्यामधला एक आनंदाचा क्षण तो असतो आणि गणराय हा विघ्न हरता आहे. त्यामुळे साऱ्यांवरचं विघ्न त्याने हरण केलं पाहिजे. हा संपूर्ण समाज सुखी समाधानी आनंदाने राहिला पाहिजे, शेतकरी समाधानी राहिला पाहिजे, अशी मी वारंवार त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. विधानसभेच्या निवडणुका देखील समोर आहे, काय सांगाल? काय वाटतं? विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस काय आहे ते भूमिका आपण मांडू. पण आज मला असं वाटतं की महाराष्ट्रामधली राजकीय स्थिती फार काही चांगली नाही आहे. या राजकीय परिस्थितीमध्ये निश्चित आज वातावरण जे आहे ते वातावरण जे आहे, महागाईनं त्रस्त झालेली जनता आहे, एकमेकांच्या फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. यामधून मला असं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार आता आलं पाहिजे. हे होते ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे. रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.